पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा पुन्हा एकदा चिमुकल्या मुलावर हल्ला. पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याने एका चिमुकल्या मुलावर हल्ला केला. चिंचवड येथील चिंचवडे नगर परिसरात 4-5 भटक्या कुत्र्यांनी मिळून एका चिमुकल्या मुलावर हल्ला केला. भटके कुत्रे चिमुकल्या मुलावर हल्ला करत असतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सुदैवानं शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी लगेच चिमुकल्या मुलाची भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केल्यानं मोठी दुर्घटना टळली. मात्र पिंपरी चिंचवड शहरात वारंवार भटके कुत्रे लहान मुलांवर जीवघेणे हल्ला करत असल्यानं शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलाय. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं तातडीनं शहरातील भटक्या कुत्र्यांची उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. चिंचवडे नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग 17. आमच्या चिंचवड नगरमध्ये परवा दिवशी संध्याकाळी एक छोटा मुलगा होता आणि 3 कुत्रे त्याच्या मागे लागली होती. मुलगा थोडासा हुशार असल्यामुळे त्यांनी हातामधली बॅग फिरवली आणि मग तो पळाला आणि मग बाकी लोक पण त्याला मदतीला आले. त्यामुळे खरं तर त्या मुलाचे प्राण वाचले. मला सांगायचं की पहिल्याच ज्यावेळेस महानगरपालिकेची पहिली इलेक्शन झालं, पहिली जी जनरल बॉडीची मीटिंग झाली त्यामध्ये सगळ्या नगरसेवकांनी या ठिकाणी आयुक्त साहेबांना सांगितलं होतं की आता ह्याच्यावर तुम्ही उपाय केला पाहिजे. आणि आयुक्त साहेबांनी शब्द दिला होता की आपण ह्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करू आणि यांना आपण एका ठिकाणी महापालिकेच्या जे आरक्षण असतात त्या जागेमध्ये मोठं कंपाऊंड घालून आपण त्यांना त्या ठिकाणी ठेवू आणि त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करू, त्यांना खायला घालू, स्वच्छता ठेवू, सगळ्या गोष्टी. पण गेले 6 महिने तर असं काहीच झालं नाही. आपण पाहतो की परवा चिखलीमध्ये पण एक छोट्या मुलीला 6-7 कुत्र्यांनी चावा घेतला. जवळजवळ 3 मिनटं ती मुलगी त्या कुत्र्यांच्या तावडीमध्ये होती आणि खूप ती मुलगी जखमी झाली. असे अनेक प्रकार दररोज घडत असतात या शहरामध्ये. माझी विनंती आहे प्रशासनाला की आपण ही संख्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात कुत्र्यांची संख्या मोजावी आणि त्यांच्याबद्दलचा उपाय केला पाहिजे. नाहीतर मला असं वाटतं की भविष्यामध्ये माणसं मरतील या कुत्र्यांच्या चाव्यामुळं. अशा घटना घडलेल्या आहेत अनेक.